हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू आवर चॅनल होलिस्टिक फॅक्ट्स. आजच्या आपल्या प्रिलिम्स प्राईम व्हिडिओच्या सिरीजमध्ये आपण एक इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम बघणार आहोत, जिचं नाव आहे प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना PMKSY, पर ड्रॉप मोर क्रॉप. तर आपण बघूयात की ही स्कीम कशासाठी आहे. तर आपण नावावरून नक्कीच अंदाज लावू शकतो की ही स्कीम कशाबद्दल असेल. तर इथे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एनकरेजेस वॉटर कॉन्झर्वेशन अँड इट्स मॅनेजमेंट टू बी ॲट हाय प्रियॉरिटी. कारण आपल्या भारतात 85% फ्रेश वॉटर जे आहे ते ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये यूज केलं जातं आणि आता ग्राउंड वॉटर जे आहे त्याची अवेलेबिलिटी आणि सोर्सेस खूप कमी झालेले आहेत आणि पाण्याची टंचाई भासणार आहे सगळ्यांनाच. त्याच्यामुळे आपल्याला आत्तापासून काळजी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून ही स्कीमसुद्धा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट होते. तर इट वॉज इंट्रोड्यूस्ड विथ अ विजन ऑफ एक्सपॅन्डिंग इरिगेशन कव्हरेज. इरिगेशनचं जे कव्हरेज आहे प्रत्येक फार्मरला, प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येकाच्या जमिनीपर्यंत आपल्याला एक पाणी पोहोचवायचं आहे किंवा इरिगेशन सिस्टम तिथपर्यंत पोहोचवायची आहे, त्याच्यासाठी ही स्कीम आहे. आणि पाण्याचा जास्तीत जास्त एफिशियंटली वापर करायचा आहे, त्याच्यासाठी मोर क्रॉप पर ड्रॉप. ठीक आहे. तर या स्कीमचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत ते बघूया. की आपल्याला ॲक्सेसिबिलिटी वाढवायची आणि इरिगेशन फॅसिलिटी जी आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. तर याला हर खेत को पाणी म्हटलं जातं. एन्हान्सिंग ऑन फार्म वॉटर यूज एफिशियन्सी. पाण्याचा वापर एफिशियंटली केला गेला पाहिजे. हे दोन जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ज आहेत याच्यात. आणि वेस्टेज जे आहे वॉटरचं ते कमी करायचं आहे. इंटिग्रेटिंग दी सोर्सेस डिस्ट्रीब्युशन अँड दी एफिशियन्सी ऑफ वॉटर थ्रू अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीज. नवीन टेक्नॉलॉजींचा वापर केला जाईल इथे. आणि जे सोर्स आहे जिकडनं पाणी येतं आहे आणि जिथून डिस्ट्रीब्यूट केलं जातं आहे ते सोर्स आपल्याला इंटिग्रेट करायचं आहेत आणि व्यवस्थित त्यांना डायरेक्ट करायचं आहे. एन्हान्सिंग अँड प्रमोटिंग द इम्प्लिमेंटेशन ऑफ प्रिसिजन इरिगेशन अँड वॉटर सेविंग टेक्नॉलॉजीज. आता प्रिसिजन इरिगेशन म्हणजे मायक्रो इरिगेशनसुद्धा म्हटलं जातं की ह्याच्यात दोन नवीन प्रकारच्या वेल, ट्यूब्स वगैरे अशा गोष्टी केल्या जातील ज्याच्याने जे क्रॉप आहे, ठीक आहे, जे पिकं आहेत तिथे डायरेक्ट पाणी जाईल आणि त्यांना जितक्या पाण्याची गरज आहे तेवढंच पाणी जाईल, एक्स्ट्रा पाणी जाणार नाही. त्याच्यामुळे पाण्याचा वापरही व्यवस्थित होईल आणि पाणी वायासुद्धा जाणार नाही. आणखी हे ऑब्जेक्टिव्ज आहेत की एन्श्युअरिंग इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ रेनफेड एरियाज बाय मेथड लाईक रिजनरेशन ऑफ ग्राउंड वॉटर. आता जे ग्राउंड वॉटर आहे, जे ॲक्विफर्स आहेत ते भरत नाही आहेत, ती सिस्टम आपल्याकडे व्यवस्थित नाही आहे. त्याच्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे रिजनरेशन ऑफ ग्राउंड वॉटर होईल. वॉटरशेड अप्रोच फॉर कॉन्झर्विंग वॉटर अँड सॉईल. माती आणि जमीन दोन्हीची धूप व्हायला नको त्याच्यासाठी वॉटरशेड अप्रोच इथे केला जाईल. अरेस्टिंग रन ऑफ, जे वाहतं पाणी आहे त्याला थांबवण्यात येईल आणि तिथे काही गोष्टी करण्यात येतील की ज्याच्यामुळे ग्राउंड वॉटर लेवलसुद्धा वर येईल आणि पाण्याचा वापर जो आहे तो व्यवस्थित केला जाईल, वेस्ट जाणार नाही पाणी. प्रोव्हाइडिंग लाईव्हलीहूड अँड अदर NRM ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे. तर आता इथे प्रत्येक गोष्ट इंटरकनेक्टेड असेल की NRLM आणि जे मनरेगाचे वर्कर्स आहेत तेच काम करतील आणि आपली फार्मिंग कपॅसिटीसुद्धा वाढेल. त्याच्यामुळे आपल्याला लाईव्हलीहूड आपण प्रोव्हाइड करू शकतो. प्रमोटिंग एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज फॉर फार्मर्स अँड फील्ड वर्कर्स लाईक वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर मॅनेजमेंट अँड क्रॉप अलाइनमेंट. या सगळ्या टेक्निक्स त्यांना दाखवल्या जातील ज्याच्यामुळे हाय यील्डिंग आपलं फार्मिंग सेक्टर थोडंसं बनेल. आणि आता आपण बघूयात की ह्याच्यात कंपोनंट्स काय आहेत. आता ॲक्सिलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम, जे आधीचे प्रोग्राम आहेत, नॅशनल प्रोजेक्ट वगैरे जे आहेत, स्पीडियर फुलफिलमेंट करायचे त्यांची, लवकर हे सगळे प्रोग्राम्स संपवायचे आहेत करून, कारण सगळ्यांपर्यंत ह्याचे बेनिफिट पोहोचला पाहिजे. हर खेत को पाणी ह्याच्यात रिज्युविनेट करायचे आहेत आपल्याला जे आधीचे जुन्या ट्रेडिशनल मेथड आहेत वॉटर स्टोरेजच्या त्यांना, आणि क्रिएशन ऑफ न्यू वॉटर सोर्सेस थ्रू मायनर वॉटर सिस्टम. ठीक आहे. आणि रिपेअर, रिक्लेम अँड रिडिझाईन कन्व्हेन्शनल वॉटर बॉडीज. आता आधीपासून ज्या वॉटर बॉडीज आहेत त्यांना व्यवस्थित रिपेअर करून त्यांचा वापर एफिशियंटली करायचा. आता इथे हे काही एक्झाम्पल्स आहेत की ट्रॅडिशनल वॉटर स्टोरेज ज्या सिस्टम्स आहेत त्यांना प्रत्येक स्टेटमध्ये काय म्हटलं जातं, तुम्ही एकदा यांना बघू शकता.
आणि पर क्रॉप मोर ड्रॉप ह्याच्यातही तेच मायक्रो इरिगेशन सिस्टम कन्स्ट्रक्ट केली जाईल आणि ज्याच्यात ट्यूब वेल्स आणि डग वेल्स बनवल्या जातील, ज्याच्यामुळे जितक्या पाण्याची गरज आहे तितकंच पाणी प्रोव्हाइड केलं जाईल. वॉटरशेड डेव्हलपमेंट, आता वॉटरशेड डेव्हलपमेंटसुद्धा करायची आहे ज्याच्यामुळे पाणी वाया जाणार नाही. आता प्रधानमंत्री किसान सिंचाई योजना, ही योजना जी आहे ही आधीच्या ज्या वेगळ्या वेगळ्या स्कीम्स होत्या त्यांना अमॅल्गमेट करून ही एक स्कीम बनवण्यात आली आहे. तर ते बघूया त्याच्यात काय काय होतं ते. ॲक्सिलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम, ठीक आहे. तर हे मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्सच्या अंडर होतं. रिव्हर डेव्हलपमेंट अँड गंगा रिज्युव्हिनेशनच्या आणि इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम, हे लँड रिसोर्स डिपार्टमेंट जे आहे त्यांच्या अंडर ही स्कीम होती. ऑन फार्म वॉटर मॅनेजमेंट ऑफ द डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड कोऑपरेशन. तर या सगळ्या ज्या स्कीम्स आहेत त्यांना अमॅल्गमेट करून एक स्कीम बनवण्यात आली आहे. आता हे पेज सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, याला तुम्ही पॉज करून व्यवस्थित वाचू शकता. आणि आता आपण बघूयात की प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना याच्या अंडर सगळ्यात महत्त्वाचा कंपोनंट आपण हे बघू शकतो की इथे डिसेंट्रलायझेशन ऑफ काय म्हणता येईल एक्झिक्युशन याचा एक अडॉप्ट केलं गेलेलं आहे. ही जी टेक्निक आहे ही अडॉप्ट केली गेलेली आहे. डिसेंट्रलाइज स्टेट लेवल प्लॅनिंग अँड प्रोजेक्टाइज एक्झिक्युशन. स्टेटच्या हातात पॉवर दिली गेलेली आहे की तुम्ही स्वतःचा प्लॅन स्वतः आखू शकता. आणि डिस्ट्रिक्ट इरिगेशन प्लॅन आणि स्टेट इरिगेशन प्लॅन, हे 2 प्लॅन स्टेट्सच्या हातात पॉवर दिलेली आहे पूर्ण. इट विल बी ऑपरेटिव्ह ॲज कन्व्हर्जन्स प्लॅटफॉर्म फॉर ऑल वॉटर सेक्टर ॲक्टिव्हिटीज. ज्या वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात पाण्यासाठी त्या या एका स्कीमच्या थ्रू इम्प्लिमेंट केल्या जातील. आता याच्यात ड्रिंकिंग वॉटर आणि सॅनिटेशन येईल, मनरेगा, ॲप्लिकेशन ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या एका स्कीमच्या आतमध्ये तुम्ही व्यवस्थित प्रकारे एक्झिक्यूट करू शकता, ठीक आहे. थ्रू कॉम्प्रहेन्सिव्ह प्लॅन. स्टेट लेवल सँक्शनिंग कमिटी चेअर्ड बाय चीफ सेक्रेटरी ऑफ स्टेट विल बी वेस्टेड विथ ऑथॉरिटी टू ओव्हरसी इम्प्लिमेंटेशन अँड सँक्शन ऑफ प्रोजेक्ट्स. आता स्टेट लेवलला जी सँक्शनिंग कमिटी असेल, स्टेट लेवल सँक्शनिंग कमिटी, प्लॅन वगैरे तीच बनवेल. ह्या कमिटीला चेअर करतील चीफ सेक्रेटरी ऑफ स्टेट, ठीक आहे. चीफ सेक्रेटरी ऑफ स्टेट या कमिटीला चेअर करतील आणि हेच बघतील की इम्प्लिमेंटेशन कशा प्रकारे चाललं आहे आणि प्रोजेक्ट्सचं सँक्शनिंग हेच करतील. त्याच्यामुळे ही एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. द प्रोग्राम विल बी सुपरवाइज्ड. आता सुपरविजन जे आहे प्रोग्रामचं ते एका इंटरमिनिस्ट्रियल नॅशनल स्टिअरिंग कमिटीच्या अंडर केलं जाईल, ठीक आहे. इंटरमिनिस्ट्रियल नॅशनल स्टिअरिंग कमिटीच्या अंडर या प्रोग्रामचं सुपरविजन आणि मॉनिटरिंग केलं जाईल आणि इट विल बी कॉन्स्टिट्यूटेड अंडर दी चेअरमॅनशिप ऑफ प्राईम मिनिस्टर. आता ही कमिटी ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट होते की या कमिटीचे चेअरपर्सन असतील आपले ऑनरेबल प्राईम मिनिस्टर आणि त्यांच्यासोबत असतील युनियन मिनिस्टर्स. अ नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी विल बी कॉन्स्टिट्यूटेड अंडर चेअरमॅनशिप ऑफ व्हाईस चेअरमन ऑफ नीती आयोग. आणि ही जी कमिटी आहे नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी, ही बघेल की ॲलोकेशन कसं केलं पाहिजे फंड्सचं आणि मिनिस्ट्रियल कोऑर्डिनेशन कसं होतं आणि मॉनिटर केलं जाईल आणि परफॉर्मन्स असेसमेंटसुद्धा केली जाईल, ठीक आहे. तर आजच्या स्लाईडमध्ये इतकंच होतं. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल होलिस्टिक फॅक्ट्स.